मित्रांनो नमस्कार. आज मी एक विषय घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी. आपल्याला लैंगिक समाधान व्हावे, काम वाचण्याविषयी, काम भावनेविषयी माहिती व्हावी म्हणून हा विषय घेऊन आलेलो आहे. आजच्या विषयाचं नाव आहे खचलेलं मर्दत्व किंवा खचलेली मर्दांगी. मित्रांनो, मी आपल्याला एका पेशंटची कहाणी सांगणार आहे, सत्य झालेली कहाणी सांगणार आहे. माझ्याकडे एक पेशंट आला, खूप वैफल्यग्रस्त अवस्थेत होता, अति निराशावादी होता, अति चिंताग्रस्त अवस्थेत होता. चेहऱ्यावरून हे सर्व गोष्टी त्याच्या दिसत होत्या. तो आला आणि माझ्याशी डायरेक्ट बोलू लागला, डॉक्टर, हे जीवन नकोशी झालं आहे, आता बिलकुल जगण्याची इच्छा राहिली नाही, मन खूप उदास झालं आहे, निराश झालं आहे, चिंताग्रस्त झालेलं आहे, आता जीवनामध्ये कोणताही अर्थ राहिलेला नाही आहे. पण माझ्या एका मित्राने सांगितलं होतं म्हणून मी तुमच्याकडं माझी व्यथा मांडण्यासाठी, मला जो आजार झालेला आहे याची माहिती सांगण्यासाठी, व जर मी यातून बरा होत असेल तर डॉक्टर मी जगण्याचा विचार करीत आहे, आणि जर मी बरा झालो नाही तर मी करणार आहे. मित्रांनो, मी सर्व गोष्टी त्याच्या ऐकल्या. मला जाणवलं की तो खूप जीवनाला कंटाळलेला आहे, निराशावादी झालेला आहे. मी त्याला विचारत गेलो की तुला नेमकं झालं काय? तो म्हणला की माझं शिश्न मेलंय, दमलंय, थकलंय, माझ्या शिश्नामध्ये बिलकुल उत्तेजना येत नाही. ज्यावेळेस माझ्या शिश्नामध्ये उत्तेजन येत होते त्यावेळेस मी माझ्या घरच्यांना बोललो होतो की माझं लग्न करून टाका, पण माझ्या घरचे बोलले की अजून तुझं लग्नाचं वय नाही, कोणीही 15-16 वर्षे लग्न करत नाही. त्यांनी माझं बोलणं कानावर टाकलं. त्याच्यामधून मी हस्तमैथुनाला सुरुवात केली, भरपूर हस्तमैथुन केलं. लिंगामध्ये खूप उत्तेजना येत होती, त्याच्यामुळे मी लिंगाला कधी बांधून ठेवायचो, गादीवरच झोपून हस्तमैथुन करायचो. मला एक वेळेस खूप वेदना झाल्या आणि त्यानंतरच मला हा प्रॉब्लेम सुरू झाला. मी आता 24 वर्षाचा आहे आणि माझे घरचे हे माझं लग्न करण्याचा विचार करत आहे. जर माझ्या लिंगामध्ये ताठवतात येत नसेल तर मी लग्न करून काय करू? मी त्याला प्रश्न विचारला की बरं ठीक आहे, तुला असा प्रॉब्लेम झाल्यानंतर तू काही उपचार डॉक्टरांकडे घेतले का? त्याने खूप डॉक्टरांकडे गेलो, मित्र सांगतील, नातेवाईक सांगतील, त्या डॉक्टरकडे मी गेलो. मी एका डॉक्टरकडे गेल्यानंतर एक डॉक्टर बोलले की मी तुला औषधं देतो. त्यांनी सर्व माझी माहिती ऐकून घेतली. मला सांगितले की गोळ्या औषधं खा आणि बाईकडं जाऊन शरीर संबंध होता की नाही याचं मला येऊन सांग. मी माझ्या घरी सांगितली गोष्ट, त्यावेळेस माझा भाऊ त्या डॉक्टरला खवळला. तो बोलला की तसा भाऊ राहिला चालला, पण त्या बाईकडे जाऊन काय 20 हजाराची लागण करून घ्यायची काय? तर मी त्याच्यामुळे गेलो नाही आणि मी त्यांची औषधं खाल्ली, पण मला कोणताही फरक पडला नाही. त्याच्यानंतर मी दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो, काही इतर प्रॉब्लेम आहे का पाहण्यासाठी, म्हणजे कशामुळे होतं हे पाहण्यासाठी. तिथे गेलो, त्यांनी माझं ऐकून घेतलं, त्यांनी भरमसाठ गोळ्या दिल्या, इंजेक्शन दिले, पण त्यांनी मला काही फरक पडला नाही. माझी बंधू हे मानसोपचार तज्ञाकडे गेले, एका डॉक्टरने सांगितलं त्यांना दाखवून घ्या. तिथे गेलो, त्यांनी माझ्या सर्व गोष्टी ऐकल्या, पण त्यांच्या गोळ्यांनी मला फक्त झोप येत होती. मी दिवसभर रात्रभर झोपून राहायचो, मला काही सुचत नव्हतं. त्यांनी भरपूर भरमसाठ म्हणजे प्रत्येक डॉक्टरने पैसे घेतले, पण मला त्याचा काही फरक पडला नाही. मी विचारलं तुला कोणकोणते औषध दिली? त्यांनी सांगितलं हार्मोनची लेवल वाढण्याचे औषध दिले, बी कॉम्प्लेक्सचे औषध दिले, टॉनिकचे औषध दिले, अनेक प्रकारे औषध दिले, कारण की आता मला औषधच पाठ झालेले आहेत. तर मी त्याला विचारलं तुला नेमका आजार कोणता झाला म्हणून सांगितलं डॉक्टरांनी. त्याने की असं काय सांगितलं नाही. अरे असं नाही ना, तुला जे ताप येतो त्यावेळेस आपल्याला टायफॉइड झाला की पाहतो, लघवी खूप पिवळी येत असेल तर आपण लघवीची तपासणी करून कावळी झाली की नाही हे पाहतो, जुलाब होत असतील तर पोटाचं काही इन्फेक्शन झालं की नाही ते पाहतो, मुतखडा झाले असेल तर आपण सोनोग्राफी करून पाहतो, हृदयाचा काही आजार झाला असेल तर आपण BP पाहतो, अँजिओग्राफी करतो, म्हणजे जो त्रास होते त्याच्यात तपासणी करून नेमकं काय झालं याच्यावर आपण उपचार करतो. तो ज्या डॉक्टरकडे गेला तो त्यांना सांगितलं की मला लिंगाचा आजार झालेला आहे, पण डॉक्टरने त्याच्या कोणत्या तपासणी केल्या? ते म्हणे की कोणत्याही डॉक्टरने कोणतीही तपासणी केली नाही. मी त्याला विचारलं पेनल डॉक्टरची तपासणी केली का, म्हणजे तेथील भागाची तपासणी केली का? ते म्हणले बिलकुल नाही, कोणत्या डॉक्टरांना सांगितलं पण नाही. काय रक्ताच्या वगैरे तपासण्या केल्या का? त्यांनी कोणती तपासणी केली नाही, प्रत्येकाने फक्त पैसे घेतले. मग जर तुला कोणती तपासणी केली नाही, तू असं कसं काय म्हणतो की मला लिंगाचा आजार झालेला आहे, माझं लिंग उठत नाही, उत्तेजना येत नाही?
त्याच्यानंतर तो विचार करायला लागला की डॉक्टर बोलतात ते खरं आहे. अरे मित्रा, म्हटलं पहिली गोष्ट म्हणजे तू तुझ्या मनाचा आजार तयार करून घेतलेला आहे. आणि जरी तुला शिक्षणाबाबत काय आजार झालेला असेल तर तू कोणती तपासणी केली? त्यांनी सांगितलं कोणती तपासणी केली नाही. एक गोष्ट ध्यानात ठेव म्हटलं, आजार दोन प्रकारचे असतात, एक मानसिक आणि एक शारीरिक. ज्यावेळेस आपण पेनल डॉपलरची तपासणी करतो त्यावेळेस तेथील भागाला काही इन्फेक्शन झालं की हे आपल्याला समजतं. तिथे व्हेरिकोसिल नावाचा आजार झालाय का ते आपल्याला समजतं. एखादी तिथली आर्टरी म्हणा, पेन म्हणा, तेथील वॉल खराब झालीत का हे समजतं, चॉकअप झाली का हे समजतं. त्यामुळेच त्या तपासण्या केल्या जातात. रक्तामधील हार्मोन्स लेवल एकदम लो झाले की हे समजतं. रक्तामधील विटॅमिन B12 कमी झाले की हे समजतं. डी कमी झाले का हे समजतं. शुगरचं वगैरे काय आजार आहे हे समजतं. काय हृदयाचे आजार आहेत का, हृदय तपासणी केल्यानंतर हे समजतं. तुझी जर कोणती तपासणी केली नाही आहे तर तो आजारी कसा? त्यांनी सांगितलं की डॉक्टर साहेब, एकदम तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. अरे B कॉम्प्लेक्सचे औषध दिल्याने, लिंगाला उत्तेजना येण्याचे औषध दिल्याने कुणी बरं होतं का? बिलकुल नाही. हार्मोन्स लेवल पाहिले नाही, ग्लुकोज लेवल पाहिले नाही, काही तपासणी नाही. आणि डॉक्टर लोकांनी भरमसाठ तुला औषधं लिहून दिल्या आणि त्या औषधाचा काय फायदा झाला का? तुम्हाला बिलकुल नाही. मग त्याच्या लक्षात आलं की आपल्याला प्रत्येक डॉक्टरने लुटले, प्रत्येकाने आपल्याला खर्चात टाकले. त्यामुळे मी चिंताग्रस्त झालेलो आहे, मला मानसिक आजार झालेला आहे. मी त्याला सांगितलं, जोपर्यंत आपण कोणतीही तपासणी करत नाहीत तोपर्यंत आपल्याला आजाराबद्दल ज्ञान मिळू शकत नाही आहे. मित्रांनो, त्याला मी थोडं समजून सांगितलं, जीवनामध्ये ह्या व्यतिरिक्तही काही गोष्टी आहेत. ते म्हणजे आनंदी राहणे, समाधानी राहणे आणि स्वतःलाच या आजारामधून बाहेर काढणे. खूप चांगलं मित्रांनो त्याला समजून सांगितलं. त्याला सांगितले की आपण रक्त तपासण्या करून घेऊ, तेथील भागाची सोनोग्राफी करून घेऊ, इतर तपासण्या करून घेऊ. मित्रांनो, मी त्याच्या तपासण्या करून घेतल्या. अक्षरशः तुम्हाला सांगतो, त्याला कसलाही आजार नव्हता. अक्षरशः मित्रांनो, कसल्याच प्रकारचा नाही. म्हणजे त्यांनी असा विचार केला होता की मी अति हस्तमैथून केले म्हणून मी पाप केलेला आहे, अति जागरण केल्यामुळे मला असा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे हा मित्रांनो त्याच्या फक्त मनाचा भ्रम होता. आजार असल्यानंतर तुम्ही जरूर उपचार करा, जरूर ट्रीटमेंट घ्या. तुमच्या लिंगामध्ये ताठवता येत नसेल तर आजारही त्याला कारण असतं. असाच दुसरा पेशंट आलता, त्याचे आम्ही जेव्हा तपासण्या केल्या तर त्याला व्हेरिकोसिल निघाला. पोटाचे काय आजार निघले, हृदयाचे काय आजार निघले, रक्ताचे काय आजार निघले. त्याला आम्ही त्यानुसार उपचार केला आणि तो कायमचा बरा झाला. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही लिंगामध्ये समजा ताठवता येत नसेल आणि तुम्ही उत्तेजना येण्यासाठी औषध घेत असाल ती तुमच्यासाठी धोक्याची घटना आहे. डॉक्टर लोकांना काही घेणं देणं नाही, पैसे मिळण्याशी मतलब. तुम्ही तिकडं जगा मरा, त्यांना काहीच घेणं देणं नाही. पैसे मिळाले बाद झाले, मोठमोठे हॉस्पिटल बांधायचे, मोठमोठ्या गाड्या घ्यायच्या, स्वतःची मुलं मेडिकल कॉलेजला पाठवायचे, 2-2, 3-3 कोटी रुपये फी भरायची. हे पैसे कुठून येतात? तुमच्याकडून. गाडीचे हप्ते भरण्यासाठी तुमच्याकडून पैसे काढले जातात, हॉस्पिटलचे हप्ते भरण्यासाठी तुमच्याकडून पैसे काढले जातात, मुलांचा खर्च करण्यासाठी तुमच्याकडून पैसे काढले जातात, स्वतःची आईशी करण्यासाठी, आपल्या स्वतःच्या बायकांचे लाड पुरवण्यासाठी पेशंटला बकरा बोलवलं जातं. तर मित्रांनो, एकच सांगतो, इमानदार डॉक्टर उपचार घ्या. आणि ह्या भारतामध्ये खूप इमानदार डॉक्टर लोक आहेत, फक्त ते तुम्हाला शोधता आले पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण एखाद्या डॉक्टर पुढे जातो, त्याशी बोलणं करतो, त्यावेळेस आपल्याला एवढा तर सिक्स सेन्स पाहिजे की हा इमानदार आहे की हा डॉक्टर फक्त पैशापाठीमागचा आहे. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही उपचार घ्या त्यावेळेस डॉक्टरशी स्पष्ट बोललं पाहिजे. मला नेमका आजार काय झाले विचारलं पाहिजे, किती दिवस गोळ्या औषध खाल्लं हे विचारलं पाहिजे. पण तुम्ही अंधविश्वास ठेवता आणि याचा फायदा डॉक्टर लोक घेतात. मित्रांनो, मी खूप प्रामाणिक डॉक्टर आहे म्हणून लाईव्ह येऊन तुम्हाला असं व्हिडिओद्वारे सांगत आहे. तुम्हाला जर लैंगिक समस्या असेल, लिंगामध्ये ताठवता येत नसेल, लिंगाविषयी कोणता प्रॉब्लेम असेल, शुक्रजंतूची संख्या कमी असेल, तुम्ही शरीरसंबंध करण्यासाठी तुम्हाला भीती वाटत असेल, काय आजार झाल्यामुळे तुमची लिंगातली ताठवता गेला असेल तर घाबरू नका. आमच्या इथं सोनोग्राफी सोय आहे, रक्त चेक करणारे हुशार डॉक्टर आहेत. आमचा भलाई दवाखाना साधा असू द्या. मित्रांनो, लोकांना लुटलं तर मोठा दवाखाना मोठा टाकतात. आम्ही त्या भानगडीत पडत नाही. मला पूर्णपणे खात्री आहे की मी एक दिवशी मरणार आहे, जाताना काही संग येणार नाही. आपण जे कर्म करतो तेच भोगतो. आपल्या सर्वांचा बाप आहे, त्या बापाचं नाव आहे परमेश्वर आणि तो सर्व गोष्टी पाहत असतो.
या पृथ्वी तलावर कोणीही लाखो वर्षे हजार वर्षे जगायला आलेले नाहीत. आपण या पृथ्वीवरचे थोडे भाडेकरी आहोत आणि आपण एक दिवशी आपल्याला घर खाली करायचं आहे. त्यामुळं आपल्याला जर असं वाटत असेल की जीवन हे सुखात जगलं पाहिजे, आपल्या हाताने वाईट कर्म करायला झाले नाही पाहिजे, तर मित्रांनो आनंदाने जगा. आपल्या हातून कोणाचं वाईट होईल असं कोणते कृत्य करू नका. प्रत्येकाला, प्रत्येक प्राण्याला इथे या पृथ्वीवर जगण्याचा अधिकार आहे. ही पृथ्वी परमेश्वराची आहे. त्यामुळे या पृथ्वीला खराब करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही आहे. कोणत्या माणसाला, व्यक्तीला दुखवण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे. सुखाने जगा. मित्रांनो, त्या पेशंटचं मी खूप समाधान केलं. आज तो पूर्णपणे बरा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं लग्नही झालं आहे. ते नवरा बायको मला दोघं भेटायला येतात. त्याला एक मुलगी पण झालेली आहे. तर मित्रांनो, मी एक प्रामाणिक डॉक्टर आहे. तुम्हाला जर लैंगिक कोणती समस्या असेल तर इतर ठिकाणी मोक्कार पैसे, विनाकारण पैसे घालू नका. माझ्याकडे या, माझ्याशी चर्चा करा, माझ्याशी बोला. माझ्या साध्या दवाखान्यात जाऊ नका आणि कायमस्वरूपी माझ्याकडून उपचार घ्या. मित्रांनो, जर तुम्हाला आजार असेल तर गाडी सरळ स्टार्ट करा. मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल नावे दवाखाना चालवत आहे. माझा स्क्रीनवर फोन नंबर आहे. माझे जे असिस्टंट आहेत त्यांच्याशी तुम्ही बोला. त्या फोन नंबरवर फोन करा. कधी यायचं ते विचारा. खर्च पाणी किती होतं ते विचारा आणि उपचाराला डोळे झाकून या. मी तुम्हाला खात्री देतो तुमचा 1 रुपया वाया जाणार नाही, म्हणजे जाणार नाही. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर इतरांना शेअर करा, लाईक करा व चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. रजा घेतो. नमस्कार. खुश राहा आणि प्रत्येक दिवस आनंदात जगा.